नुकतंच प्रदर्शित झालेल्या रेट्रो चित्रपटाचं सुपरस्टार रजनीकांत यांनी कौतुक केलं। संपूर्ण टीमनं उत्तम प्रयत्न केलाय, शिवाय अभिनय सुद्धा उत्कृष्ट आहे या शब्दात त्यांनी चित्रपटाचं कौतुक केलं। चित्रपटाचे शेवटचे 40 मिनिटं अद्भुत असल्याचं देखील रजनीकांत यांनी म्हटलं। अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आणि माजी भारतीय क्रिकेटपटू शिखर धवनचा नवीन म्युझिक व्हिडिओ बेसोसचं टीजर रिलीज झालंय। या टीजरमध्ये जॅकलिनचा शानदार डान्स पाहायला मिळतोय, तर शिखर धवन आपल्या स्टायलिश लुकनं लक्ष वेधून घेतोय। या टीजरवर दोघांच्याही फॅन्सनी प्रतिक्रिया दिल्या। आमिर खान सध्या त्याचा ड्रीम प्रोजेक्ट महाभारतवर काम करतोय। दरम्यान एका मुलाखतीत त्याला महाभारतमध्ये कोणतं पात्र साकारायला आवडेल असं विचारलं होतं, तेव्हा त्यानं मला श्रीकृष्णाचं पात्र करायला आवडेल, त्यांचा माझ्यावर खूप जास्त प्रभाव आहे असं म्हटलं। अभिनेता आर माधवन यांनी 3 इडियट्समध्ये 40व्या वर्षी 18 वर्षीय मुलाची भूमिका साकारतानाचा एक मजेदार किस्सा सांगितला। कॉलेजमध्ये शूटिंग करत असताना तेथील काही विद्यार्थी आमच्यापेक्षाही मोठे दिसत होते, त्यामुळे आम्हाला आश्चर्य वाटायचं की ते विद्यार्थी आहेत की शिक्षक, असं त्यांनी खुलासा केला। गायक सोनू निगम यांनी एका कार्यक्रमात कन्नड गाणं गाण्याचा आग्रह धरणाऱ्या चाहत्याची तुलना दहशतवाद्याची केली होती। यानंतर त्याच्या विरोधात FIR दाखल करण्यात आली होती आणि आता मात्र त्यांना या प्रकरणामध्ये माफी मागितलेली आहे आणि आगामी कन्नड चित्रपटामधून त्यांचं गाणं काढून टाकलं गेलं।